महत्वाचा खेळाडू आहे टीमचा अजित मुंगाजी, सूरज मुंगाजी, संतोष म्हात्रे या टीम मध्ये स्वर्गीय महेश पोट चषकाचं आयोजन तुम्ही पाहताय. आजची 4थी रात्र आहे. ड्रोन व्ह्यू सध्या स्क्रीनवर. खेळपट्टी, पाटा खेळपट्टी, हे ग्राउंड, फ्लड लाईट्स, त्याचमुळे ही स्पर्धा सातत्याने चर्चेमध्ये असते. 4-4 ओव्हरच्या मॅचेस, निर्धारित वेळेमध्ये सर्व सामने संपतात. चैतन्याला विकेट मिळाली, विकेटची खुराक. बॅकफुटला जात असताना चांगला स्क्वेअर कट पॉइंटमधून बॉलला काढले. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने बॅकवर्ड पॉइंटला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फक्त टायमिंगच्या जोरावर बॉल सीमा पार. अजितच्या बॅटमधून चौकार. त्या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 26 धावा. ऑफ कट होता, आतमध्ये येणारा बॉल बॅकफुटला जात असताना बरोबर स्क्वेअर कट दाखवला गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 14 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. रन बॉल इक्वेशन आमचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. परत एक वेळा आतमध्ये आणला बॉल, बॅटची आतमधली कडा घेतली. विकेट किपरचा वेध, हा डॉट बॉल पाहायला मिळेल. आज 4थी रात्र या स्पर्धेची अप्रतिम असं आयोजन तुम्ही पाहताय. महेश स्पोर्ट्स शेलघरच्या वतीने स्वर्गीय महेश स्पोर्ट्स चषक 2025चा महासंग्राम. परत एक वेळा लेट कट खेळलाय गलीमध्ये. एका हाताने बॉल अडवण्याचा प्रयत्न, रनआउट चान्स आहे आणि तोपर्यंत ही एक धाव पूर्ण केली जाईल. रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती. पहिली सिंगल आली. अत्यंत चौकारानेच धावसंख्या आकार घेत होती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 27 धावा झाल्यात. उळे टीमची धावसंख्या 12 बॉलमध्ये 13 धावा करायच्या उळे टीमला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 12 बॉल 13 धावा. 12 बॉल में 13 रन जाएंगे. 12 चेंडू आणि 13 धावा. समीकरण दृश्य तुमच्या स्क्रीनवर दाखवण्यात आलं होतं. ग्राउंड आहे. ग्राउंडच्या आजूबाजूला फ्लड लाईट्स पाहायला मिळतात. स्वखर्चाने उभारलेले टॉवर्स आहेत सचिन शेट यांच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर ही खेळपट्टी पहा, खेळपट्टीचं दृश्य पहा. एकदम पाटा खेळपट्टी. मागेच अटल सेतू देखील आहे. त्याचंही दृश्य काल टेनिस क्रिकेट .in ने दाखवलं होतं. खेळपट्टी 4थ्या दिवसामध्ये देखील असताना देखील खेळपट्टीवर जे बॉलचे निशाण तुम्हाला पाहायला मिळतात त्याच्यावर तुम्ही अंदाज लावू शकता. एकदम पाटा खेळपट्टी. रोज रोलिंग होते या खेळपट्टीची, आखणी होते या खेळपट्टीची. 12 बॉल 13 रन हे समीकरण आता या मॅच मध्ये असेल. एवढी मेहनत घेतली महेश स्पोर्ट्स शेलघरच्या वतीने या स्पर्धेमध्ये, ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. अंकित पाटील आलाय गोलंदाजीसाठी. पहिला बॉल बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न होता. भरपूर वेगाने गेला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल आता दबाव बनवू शकतो ओळे टीमवर, परंतु त्यांनी धावा केल्या. 27 केल्या 2 ओव्हरमध्ये. बाबू प्ले चांगला फोडला. संतोष म्हात्रे यांनी 4 चौकार मारले. 6 बॉलमध्ये 16 केल्या. हाय बॉल पायावर जाऊन आदळलाय. अपील केली हलकीशी पंचांकडे. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. हे या स्पर्धेचे शिल्पकार तुम्हाला पाहायला मिळतात स्क्रीनवर. सचिन शेट गरत, क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व, समाजसेवक या परिसरातलं, हे नेतृत्व या परिसरातलं आणि त्याच्याच द्वारे या स्पर्धेचं आयोजन गेले कित्येक वर्ष तुम्ही पाहताय. हे क्रीडांगण, या फ्लड लाईटची व्यवस्था. या वेळेला लॉफ्ट चांगला केलाय. बैठक बॉलला उडवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार येतोय फलंदाज अजित मुंगाजीच्या बॅटमधून. टीम पारगाव, श्राव 11 पारगाव टीमचे कॅप्टन आपल्याला उपस्थित राहायचं आहे आमच्या मेन स्टेजवर. श्राव 11 पारगाव लास्ट कॉल. टॉससाठी उपस्थित राहायचं आहे आमच्या मेन स्टेजवर. धावा झाल्या 33. 40चं लक्ष आहे. 7 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी कोबळे टीमला. 9 चेंडू आणि 7 धावा. आयोजक, सर्व आयोजक मंडळी, विशाल भगत, प्रणय म्हात्रे. चांगला फटका डीप मध्ये. एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न. एक धाव इथे मिळताना दिसेल. पारगाव टीमचे कॅप्टन आलेले आहेत. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 34 धावा. कुशल भगत, प्रणय म्हात्रे, कुशल भगत, सर्व आयोजक मंडळी आहेत. साहिल घरत, तन्मय. हो, इथे मागे लॅग शॉट करण्याचा प्रयत्न होता. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक आणि बॅटला बॉल लागून स्टंपवर लागला आणि त्यानंतर एक स्माइल दिली. संतोष म्हात्रेंनी आउट. फलंदाज बाद होईल. विकेट इथे पडलीये. मागे स्कूप करण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर इथे मात्र यष्टनचा वेध घेतलाय. फलंदाज संतोष म्हात्रे आउट. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक साठी पहिलेपासून हा खेळाडू जाणला जातो, नो डाऊट. गेली कित्येक वर्षाची तपश्चर्या आहे क्रिकेट मधली. कुशल भगत, शुभम मडवी,
हँडसम बॉय. 34 लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. आमचं मुख्य व्यासपीठ, या व्यासपीठाचं ड्रोन दृश्य बर्ड आय व्ह्यू सध्या तुम्ही पाहता. या आकर्षक ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतात. या ट्रॉफी विषयी चर्चा राहतेच. मानाचा करंडक स्वर्गीय महेश स्पोर्ट्स चषक यावर्षी कुठला संघ उंचावतोय याच्याविषयी चर्चा होईल. 3 संघ आतापर्यंत सुपर 6 मध्ये दाखल झालेत. कुंबट भुजे, वहाळ आणि बामणडोंगरी. आणि तिन्ही संघ उल्वा नोडचे आहेत. हे मात्र आवर्जून सांगावं लागेल. उल्वे नोडमध्ये सातत्याने चांगले क्रिकेट खेळले गेले. उल्वे नोड प्रीमियर लीग सारखी स्पर्धा देखील होते. पायामध्ये बॉल होता, फ्लिक केला ऑन साइडला, डीप मध्ये फिल्डर येतात. 1 रन इथे नक्की मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउट चान्स आहे, धोका आहे आणि फलंदाज बाद होईल. एकच धाव मिळेल. एका धावेबरोबर टीमची धावसंख्या 35 आणि रोहन मुंगाजी आउट. 6 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता. काय थ्रो केला होता डीप मधून, बरोबर विकेट किपरच्या हातात. फक्त विकेट किपरला एकच काम होतं की स्टंपला लावायचा होता तो बॉल आणि ते त्याने केलं. फलंदाज बाद होतोय. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 धावांची आवश्यकता. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे. स्वर्गीय महेश स्पोर्ट्स चषक शिलगर चे आयोजन दरवर्षी या स्पर्धेमध्ये नेहमीच एक वेगळा मापदंड सेट केला जातो. रायगड क्रिकेटमध्ये नेहमी चर्चेमध्ये ही स्पर्धा असते. उल्वे नोडमध्ये नेहमीच ही स्पर्धा चर्चेमध्ये असते. 8 टीम आपलं नशीब आजमावतात. एक संघ सुपर 6 मध्ये दाखल होतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये फलंदाजीसाठी रोशन मुंगाजी, अजित मुंगाजी आणि रोशन मुंगाजी